सगळ्यांना मी बसण्याची विनंती करतो. अरे बापरे, सप्लिमेंट पण आले, बसा. प्रवासाच्या सांकरा तोंडासाठी सहस्त्रावधी हिंदवीरांनी भीमतडीची घोडी अटकी पार केली. पानिपतच्या रणसंग्रामात रणचंडीला शिरकमणा आमचं अर्पण केला. सिंध सागरापासून ते विंध्य सागरापर्यंत आणि कैलासापासून ते कन्याकुमारीपर्यंत त्रिशतकोटी कडकडाट मुखातून एकच घोष, एकच गर्जना, एकच ध्यास, एकच वास. हा हिंदुस्तान हिंदूंचा आहे. सिंध विंध्य पर्यंत सारा हिंदू बांधव एक आहे. वा वा, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. वा, आवडलं. क्या बात आहे. तर बसा, स्थान ग्रहण करा. प्रजासाच्या सांगा या पत्रकार परिषदेला आता आपण स्वतःला माता म्हणून घेण्याचा कोणता अधिकार गाजवण्यासाठी आज तू या कारणासमोर उभी आहेस? माते, पोरग घाबरलं, रडेल, त्याला पकडा. खूप वर्ष कोणी कामच दिलं नाही असं वाटतं. तर आता या पत्रकार परिषदेला अश्वत्थाम्याची कधी मी जाऊ का? ऍक्च्युली ते असं का बोलतायत? त्यांचं नाव अमोल आहे. अमोल बोलले. कोण? अमोल बोलले. अमोल बोलले? ते एकदा बोलले की बाकीचे बोलतच नाहीत. अमोल बोलले. सर, हा पॉज आहे का? आठवत नाही पुढचं. ऐतिहासिक वर्तमान एवढं पाठ होतं तेवढं झालं आता. ऐतिहासिक वर्तमानपत्र लिहितो आहे. अच्छा अच्छा, ऐतिहासिक लिहिता म्हणजे काय? शेळ्या बातम्या लिहिता? आवाज बंद ठेवायचा. पत्रकारांच्या समोर फार बोलायचं नाही. प्लीज बसा. तर या ठिकाणी आपले हे पत्रकार आले आहेत. प्रजासाच्या सांकरा तोंडासाठी सहस्त्रावधी हिंदवीरांनी भीमतडीची घोडी अटके पार केली. व्हेरिएशन म्हणून निदान वेगळा तरी घ्या ना. काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही आपल्या या सगळ्या गेस्टना विचारू शकता, कारण ते तुमच्यासाठी आले तितका वेळ. हा सर, नमस्कार, पण तुम्ही आहात कोण? मी डॉक्टर. म्हणजे हे सिरियसली आहे का जोक आहे? नाही, सिरियसली. पण डॉक्टर का आलाय तुम्ही इथं? का म्हणजे तुम्ही डॉक्टर असून इथं येऊ शकता, अमोल कोल्हे डॉक्टर असून येऊ शकतो, मी नाही येऊ शकत. हे लॉजिक आहे. कसले डॉक्टर आहात आपण साधारण? मी व्यक्तिमत्व विकास या विषयावर अभ्यास करते मग सध्या. तुमचा स्वतःचा का नाही करत? झालाय ना, झाला. लवली म्हणजे आय लव्ह इथे जर का स्त्रियांचा असा अपमान होणार असेल तर हे मी खपवून घेणार नाही. त्यांना सांगा, ते माझे कोणी नाहीत. सर तुम्ही प्लीज बसा सर. थँक्यू यार. इज ही अ रिअल जर्नलिस्ट और व्हॉट? नाही नाही, ते सोमवारचं बंद असतं. काय? जनरल स्टोर आमच्याकडं. एवढीच मिशी, असं काय करतो इथं? काय लय खाज आहे, इथं लय खाज आहे. ते सिरियस पत्रकार, त्यांच्या नादी लागू नका. नाही नाही.
तर आता आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. आपण व्यक्तिमत्व विकासावरती लिहिता वाचता हा. बोलता, तर काय प्रश्न आपण मला प्रश्न असं म्हणजे आमचे सर मांजरेकर सरांना प्रश्न विचारायचा आहे. बापरे, सुरुवातीलाच रिस्क सुरुवातीलाच रिस्क घेताय म्हणजे तुम्ही धाडसी पत्रकार आहात असं म्हणायला हरकत नाही. मांजरेकर सरांना प्रश्न विचारायचे. सर मी म्हणजे मुलांना व्यक्तिमत्व विकास याच्यावर काही प्रश्न विचारतो, काही अभ्यास घेतो त्यांचा. तर तुमचा आम्हाला एक सल्ला दिला तर त्या मुलांना फायदा होईल, वा, वा, तरुण वा, पिढीला वा. फायदा होईल. मला सांगा सर, तुम्ही सकाळी किती वाजता उठता? 6 वाजता. 6 वाजता. 6. बरं सर, ओके 6 वाजता. आणि मीटिंग किती असतात दिवसातून? मीटिंग किती असतात? हां, तुमच्या मीटिंग्स जेवढ्या? खूप असतात. खूप असतात म्हणजे बसायला वेळच मिळत नाही. हा, काय धावपळ कामाची अच्छा, म्हणजे विश्रांती विश्रांतीला वेळ. बरं, फोनवर किती वेळ बोलता सर? मी फार नाही. कधी आमचे एक मित्र आहेत, डोंबिवलीला राहतात, भाऊ कदम. लय प्रताप करतात इकडे तिकडे, सुपाऱ्या घेतात, मग त्यांना फोन करतो. आता ते बिल खूप लागत असेल, कोणी खूप सुपाऱ्या खूप फोन करावे लागतात. सुपाऱ्या शूटिंग घेतो. कुठे शूटिंग आहे सर? कोल्हापूरला आहे. मग मी जयसिंगपूरला एक सुपारी घेऊ. हा. अरे शूटिंग कधी करणार तू? ते फोन करतो, चौकशी करायला कुठे आहे काय. सर आणि म्हणजे त्या सर तर फोनची म्हणजे बॅटरी जो बॅकअप असतो तो किती वेळ राहतो सर, एवढा फोन करत असतात तेव्हा? नाही असतो, मी बॅकअप घेऊनच फिरतो. म्हणजे तुमच्याकडे पॉवर बँक आहे सर? हा. मग मला द्या ना माझी बॅटरी फोनची. इतर म्हणून मला हा प्रश्न विचारायचा होता, बाकी काय नाही. डिस्गस्टिंग. आय लव्ह यू. तुम्ही व्यक्तिमत्व विकास म्हणून ऑब्झर्व केलं असेलच ना? हा, केलंय. कोणाला केलंय? म्हणजे बघा सरांनाच तसं सरांनाच केलंय तुम्ही ऑब्झर्व? म्हणजे काय ते त्याच्यातून साधारण चुलीला घाबरतात. काय चूल असती ना, चूल. चुलीला घाबरत हा. नाही, चला काहीतरी अहो नाही, खरं सांगतो. कसं ते काय? कसं आहे, ते फुकणी असते की ना, चुलीची फुकणी. हा. ती पेटवायची झाली तर फुकतात ना, हा. तर असा आवाज येतो ना, फू फू फू. त्याला घाबरतात. टायगर सारखा माणूस आहे, वाघ आहे तो, वाघ. मान्य आहे सर, वाघ आहेत, बाहेरून दिसतात पण आतून ससा. कसा एकदम प्रेमळ, म्हणजे सगळ्यांवर प्रेम करणारे, सगळ्यांना समजून घेणारे असे आहेत ते. ससा कसं काय पण? हा? ससा कसं काय? ससा काय काय आहे? आता सशाची गोष्ट माहिती की नाही तुम्हाला? हा. ससा बघा एकदा असा जात असतो झाडाच्या झोपला खालून, होता. झोपलेला असतो आणि झाडाच्या खालून जात असतो, तो वरून पान पडतं. बरोबर. तेव्हा तो काय म्हणतो? काय? आकाश कोसरला, आकाश काय? हे आपलं आकाश कोसरला, आकाश कोसरला. अशा तसं थोडे सर असं घाबरतात, बाकी काय. अच्छा, मग आज फोन करून टाका बायको. आज म्हणजे करायलाच पाहिजे. हसतायत ना सर? हॅलो ममता, हे बघ मी काय आज घरी येत नाही. मी खूप बोललोय माझ्या पलीकडच्या आईपतीच्या, आणि पोरांना सांभाळ आणि प्रॉपर्टी तुझ्यात नावावर केली. चल ठेवतो. मला दीपक करंजीकर सर तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही 10-15 दिवस बाईकवरनं बाहेर फिरता, हे खरं आहे का? हो, खोटं कशाला असेल? का पण सर, म्हणजे विद्याताई खूप कटकट करतात का, कसं म्हणजे? नाही मग तसं असेल तर मला 2 महिने जायला पाहिजे. इदम नमामि नम नम. कुठल्या भाषेत लिहिता साधारण हेडलाईन? संस्कृत. अच्छा, संस्कृत पेपर आहे तुमचा? क्या बात है. प्रजासाच्या संक्रांत